मोठी ब्रेकिंग बातमी पाहूया। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीच्या स्फोटकाच्या हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षकासह 3 पोलीस शहीद झाले। गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या कांकेर जिल्ह्यामध्ये छोटा बेटिया पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या जंगलामध्ये माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आयईडीची स्फोटकं इथे पेरून ठेवली होती अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर या ठिकाणी छत्तीसगड पोलीस दलाचे जवान शोध मोहीम राबवत होते आणि त्याच दरम्यान ही घटना घडली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। महेश तिवारी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। महेश, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि सध्याची तिथली परिस्थिती काय? गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला कांकेर जिल्ह्यातला हा छोटा बेटिया परिसर आहे आणि या भागात माओवाद्यांनी आयईडीची स्फोटकं मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पेरून ठेवलेली आहे। तर त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू होती, त्यासाठी ते डीआरजी डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह पोलीस दलाचे जवान एक मोठ्या प्रमाणात त्या भागात गेले होते आणि अचानक माओवाद्यांच्या त्या आयईडीच्या तावडीत ते सापडले आणि जो स्फोट एवढा भयानक होता की जागीच एक जवान शहीद झाला आणि बाकी जे गंभीर जखमी होते त्यांना रुग्णालयात नेत असताना त्याच्यात त्यांचाही मृत्यू झालेला आहे। एक पोलीस निरीक्षक या ठिकाणी एक पोलीस निरीक्षकासह 3 पोलीस दलाचे जे आहेत ते लोक शहीद झालेले आहेत, ठार झालेले आहेत। खूप दुर्दैवी घटना म्हणावं लागेल। एकीकडे माओवाद विरोधी अभियानात यश मिळत असताना अशी घटना घडली आहे। अजून एक जवान जखमी आहे। आपण जर बघितलं दंडकारण्यात माओवाद्यांनी ठिकठिकाणी शेकडोच्या संख्येत आयईडी पेरून ठेवलेले आहेत। आता हे आयईडी शोधून काढणं एक मोठं आव्हान आहे, कारण आयईडी काढत असताना सुद्धा खूप गंभीरता बाळगावी लागते आणि नेमकं कुठं पेरून ठेवलेलं हेही कळत नाही आणि त्यामुळे अशी ही घटना जी आहे आज समोर आलेली आहे। हो, नक्कीच। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी पाहूया। सोलापूरमधून पुढची बातमी आहे। सोलापूरमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडलेली आहे। मध्यरात्री आई आणि 2 मुलांवर तलवारीनं सपासप वार करण्यात आले आणि या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला। ही घटना सोलापूरच्या बोरामणी परिसरामध्ये घडली आहे आणि या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपासही सुरू केला।